दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओसाठी मी खूप जास्ती एक्साइटेड आहे बिकॉज या व्हिडिओमध्ये मी रिव्ह्यू करणार आहे मृचा ब्युटीचे न्यूली लॉन्च क्लाउड किस लिक्विड ब्लशेस. खूप जास्त व्हायरल आणि ट्रेंड मध्ये असलेलं हे प्रोडक्ट आणि हे ब्रँड आहे. आणि माझ्या लास्ट मृचा ब्युटीच्या रिव्ह्यू व्हिडिओला तुम्ही खूप जास्त प्रेम दिलं आणि त्याच्यावरूनच मला कळलं की तुम्हाला हे जे रिव्ह्यू व्हिडिओज आहेत ते खूप आवडतात, म्हणून मी परत आलेली आहे आणि यावेळेस मी त्यांच्या नवीन लॉन्च झालेल्या प्रोडक्टला रिव्ह्यू करणार आहे आणि ते मी तुम्हाला ट्राय पण करून दाखवणार आहे आणि तुम्हाला सगळं एकदम ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे. त्याच्या चांगल्या गोष्टी, त्यांच्या वाईट गोष्टी सगळ्या काही मी या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे, म्हणून मी जास्त बडबड बिलकुल नाही करणार आहे. आपण डायरेक्टली व्हिडिओ सुरू करूया. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. ओके दोस्तों, सो माझ्याकडे आहे हा बॉक्स आणि याच्यामध्ये आपले प्रोडक्ट्स. मी खूप जास्ती एक्साइटेड आहे कारण की मला आधी तर कुठलं पण न्यू पार्सल आलं ते ओपन करायला खूप मजा येते आणि जर ते मेकअप असेल मग तर मला आणखीनच जास्त मजा येते आणि जर ते माझ्या आवडीचं मेकअप असेल मग तर चार चांद लागून जाते. आणि ह्याच्यामध्ये आहे माझ्या आवडीचं मेकअप, ते पण माझ्या आवडीच्या ब्रँडचं. सो येस, सो तुम्ही बघू शकता असं पॅकेजिंग आहे. यांनी ना फर्स्ट टाइम पेक्षा ही पॅकेजिंग थोडीशी चेंज केली आहे, म्हणजे कलर वगैरे चेंज आहे. आधी असा ऑरेंज कलर होता, इथे फोटो दाखवेल मी, तसा होता. आता हा असा मस्त बेज कलर आहे. ठीक आहे, छान आहे. मिनिमल पॅकेजिंग आहे आणि त्यांचा मस्त लोगो वगैरे पण आहे. हे मी लास्ट व्हिडिओमध्ये, आधीच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे. सो आपण डिरेक्टली आता प्रॉडक्ट बघूया. अगेन थँक्यू कार्ड आहेच आणि हे असं याच्यामध्ये होतं. तर माझे जे प्रोडक्ट्स आहेत ते बट मी काढले आता. आणि अगेन त्यांचे हे स्टिकर्स वगैरे दिले आहेत. आणि मग आहे आपले 3 प्रॉडक्ट्स. सो याच्यामधले 2 आहेत यांचे न्यूली लॉन्च्ड क्लाउड किस लिक्विड ब्लशेस. तर मी 2 शेड ऑर्डर केल्या बिकॉज मला ट्राय करायचं होतं आणि मला बघायचं होतं की ते कसं आहे, कारण मी खूप जास्त त्यांचे व्हिडिओज बघितले आणि व्हिडिओजमध्ये ते खूप छान दिसत होते. सो ते एक केलं आणि मग मी आणखीन एक फ्लश पाउट लिपस्टिक ऑर्डर केला बट ह्याचा शेड दुसरा आहे. सो त्यांचे ना 2 शेड खूप जास्त व्हायरल चाललेले आहेत. एक होता ब्रू आणि एक होता पुकी. तर ब्रू तर माझ्याकडे ऑलरेडी आहे, त्याचा आपण रिव्ह्यू पण केला आहे, बट मी पुकी कधीच ट्राय केला नव्हता आणि म्हणून मग मी यावेळेस पुकी ऑर्डर केला आहे आणि हा आहे तो. सो हे पण आपण या व्हिडिओमध्ये ट्राय करणार आहोत बट मेनली आपण फोकस करणार आहोत या क्लाउड किस लिक्विड ब्लशेस वरती. त्यांचं टेक्स्चर वगैरे सगळं आपण बघणार आहोत कारण की हे आहे न्यूली लॉन्च प्रॉडक्ट आणि तेच आपल्याला बघायचे आहेत. सो येस, आय गेस आता मी पटकन स्टार्ट करते कारण की मी खूप जास्त एक्साइटेड आहे. ओके, मी केस थोडेसे साईडला घेतल्या बिकॉज आपण ब्लश यूज करणार आहोत त्याच्यामुळे. आणि मग केस मध्ये नको यायला, मला सगळं फुल ऍक्शन मध्ये बघायचं आहे. तर 2 शेड आहे, आपण एका साईडला एक शेड आणि दुसऱ्या साईडला दुसरा शेड लावून बघूया. सगळ्यात आधी मी ज्याच्यासाठी खूप जास्त एक्साइटेड होती तो शेड बघूया. तर हा आहे शेड, या शेडचं नाव आहे पीची पॉप. हा एक मस्त पीच शेड आहे जो इंडियन स्किन टोन वरती इतका छान नसतो दिसत, म्हणजे असा ब्राऊन स्किन वरती, जी माझी आहे थोडीशी ब्राऊन. बट मला ते बघायचं होतं की हा जो शेड आहे तो माझ्या स्किन वरती कसा दिसेल, माझ्या स्किन टोन वरती, म्हणून मग मी हा ट्राय करण्यासाठी ऑर्डर केला. आणि फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही बघा याची पॅकेजिंग, इतकी सुंदर पॅकेजिंग आहे. तुम्ही असं हातात घेतल्यावर एकदम असं फील येतो की हे असं कुठल्या तरी लक्झुरियस ब्रँडचं प्रॉडक्ट आहे. यांनी 10 ml प्रॉडक्ट दिला आहे याच्यामध्ये, विच इज आय थिंक डिसेंट अमाऊंट. आणि हे आहे, मला हे पडलं, हे तसं 749चं आहे आणि मला हे 549 की 599 असं समथिंग पडलं. मी स्क्रीनवरती टाकून देणार आहे मला किती रुपीज मध्ये पडलं, तर मला इतकं लक्षात नाहीये. शेप थोडासा या झाकणाचा मला असा वेगळा वाटला, युनिक वाटला. तर जेव्हा आपण हे असं ओपन करतो तर हे असं ट्यूब येतं आणि ठीक आहे, छान आहे, म्हणजे असं क्यूट पॅकेजिंग वाटली मला. आणि आता आपण बघूया की हा शेड कसा आहे. ऑनेस्टली मी हा शेड बघितला आहे बिकॉज मला राहावलं नाही गेलं तर मग मी आल्या आल्या बघून घेतलं. बट आता मी तुमच्यासमोर पण बघणार आहे. इथे आपण बघूया, थोडंसं घेते, जास्त नाही घेत कारण की मला वायाने घालवायचं आहे. सी, हा असा ऑरेंज शेड आहे जो समर साठी तर एकदम परफेक्ट आहे. समर साठी खूप छान शेड आहे हा. आणि आता माझ्या स्किन वरती कसा दिसतो हे आपण बघूया. प्रॉपर पीच शेड आहे यार. ओके,
आता मला थोडी भीती वाटत आहे, बट लेट्स सी. मी ह्या गालावरती हा लावते आहे. पीची पॉप आहे या शेडचं नाव, बाय द वे. आणि हो, मी पहिले हातानेच ब्लेंड करून बघणार आहे. काय प्रिटी शेड आहे दोस्तो. आणि इतका सुंदर याचा फ्रेग्रन्स आहे. आणि जेव्हा मी ब्लेंड करत आहे ते एकदम असं वेल्वेट टेक्स्चर आहे. असं फील होत आहे की खूप महाग आणि लक्झरियस प्रॉडक्ट आहे. खरं सांगते तुम्हाला मी, म्हणजे हे 1000 रुपयाच्या आतमधलं प्रॉडक्ट आहे, बट फील तर असं येतं की हे 3-4 हजाराचं प्रॉडक्ट आहे. मी खोटी नाही बोलताय आणि फक्त बोलायचं आहे म्हणून नाही बोलताय. तसा फील आहे. आणि मी ब्लेंड करते तेव्हा पण मला दिसत आहे. आणि शेड, ओ माय गॉड, मी तुम्हाला बोलली ना समरसाठी हा खूप मस्त शेड आहे. असा मस्त ब्राईट कलर, खूप छान दिसतो समर मध्ये. छान दिसतं ना. आपण थोडंसं बिल्ड करून बघू की हे बिल्ड होतं की नाही, की पॅची दिसतं, तर ते मला चेक करायचं आहे. खूप छान लेअरिंग होते या ब्लशची आणि असं पॅचीनेस पण नाही आहे. खूप प्रीटी आहे. ओ माय गॉड. आणि मला ब्रश किंवा ब्लेंडरची गरजही नाही पडली. इतक्या इझिली आणि स्मूथली ते ब्लेंड झालंय. मी थोडं जास्त ब्लश लावलाय बिकॉज मला थांबल्याने चाललं, म्हणजे राहावल्याने चाललंय. त्याच्यामुळे खूपच प्रिटी आहे यार दोस्तो. हे बघा. ओ माय गॉड. आणि माझ्या स्किन टोनवर मला असं वाटलं की छान नाही दिसणार, बट तुम्ही बघू शकत आहात छान दिसत आहे आणि ऍक्च्युली सूट होत आहे. ओ माय गॉड. दुरून हे असं दिसतं आणि क्लोजअप मध्ये असं दिसतं. माझं न्यू एव्हरीडे ब्लश झालेलं आहे हे, बिकॉज शेड इतका सुंदर शेड. मृनू काय कमाल काम केलंय या ब्लशेस मध्ये. ओ माय गॉड. हा आय थिंक मी जो हे घेतला होता, रिस्क घेतला होता हा शेड घ्यायचा, तो म्हणजे चांगला होता. बरं झालं घेतलं मी. हे उरलेलं जे प्रोडक्ट आहे ना ते परत टाकायला, बिकॉज तो मला वायाने घालवायचं इतकं चांगलं प्रोडक्ट. आय नो हे अनहायजेनिक आहे, त्याच्यामुळे जर तुम्ही माझ्या घरी आले आणि जर तुम्ही मला म्हटलं की आम्हाला ते ब्लश ट्राय करायचं आहे, तर तुम्ही समजून जा की हे यूज्ड ब्लश मी याच्यात टाकलाय, त्याच्यामुळे मला मागू नका परत. एनिवेज, सो हे बघा इतका सुंदर शेड आहे. आता आपण दुसरा शेड ट्राय करूया. हा दुसऱ्या शेडचं नाव आहे बेरी ब्लिस. येस, मी एकदम डिफरंट शेड्स यावेळेस ब्लशचे ऑर्डर केले, बिकॉज असे नॉर्मल पिंक आणि रेडिश वाले शेड्स तर म्हणजे ब्लशेस तर ऑलरेडी माझ्याकडे आहेत दुसऱ्या ब्रँडचे, बट मला यांच्या ब्रँडचं अलग अलग शेड ट्राय करायचे होते. सो जसं तुम्ही नावावरून समजू शकता की बेरी ब्लिस म्हणजे थोडासा बेरीवाला कलर असेल. तर आता हा आपण या हातावरती लावून बघूया. पहिले तर सेम पॅकेजिंग, खूप एकदम मस्त. हे बघा, हा तो शेड आहे आणि हा आहे तो शेड. मस्त बेरी कलर आहे. ओ माय गॉड. असं पर्पल, माझ्याकडे कधीच असा पर्पल कलर नव्हता आणि मग मी फायनली घेतला. आणि आता आपण बघूया लावून. या साईडला मी लावते. आय थिंक की हा खूप कमी लागणार, कारण की असे जे थोडेसे डार्क कलर असतात ना त्यांची पिगमेंट जरा जास्त चांगली असते. आणि त्यात ह्या मृजा ब्युटीच्या ब्लशेसची जास्त चांगली पिगमेंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता मी अजून यूजही नाही केलाय काहीच आणि झालं माझा पूर्ण गाल भरला. सो पिगमेंट वाईज तुम्ही बघितलं की हा खूपच मस्त शेड आहे. एक डॉट पण नाही यूज केला, हे इथेच आहे. हा जो तो डॉट होता तो इतकं असं घेतलं होतं आणि छान आहे. बट असं मला वाटतंय की थोडं फास्ट ब्लेंड करावं लागेल. हा जो डार्क शेड आहे, हा जो शेड आहे तो स्पेशली. ओ माय गॉड. तुम्ही दोन्ही साईडचा डिफरन्स बघू शकता, एकदम क्लिअर डिफरन्स आहे. हा असा थोडा बेरीवाला शेड आहे पर्पल कलर मधून आणि हा आहे असा ऑरेंज, एकदम समर कलर आहे हा. सो हा आहे आपला बेरी ब्लिस. मी थोडंसं आणखीन लावू का दोस्तो. इतकं छान, म्हणजे असं सॅटिन फिनिश आहे याची. सॅटिन नाही म्हणू शकत, मला तर अशी वेल्वेट वाटते. जी कुठली फिनिश आहे खूप प्रिटी आहे. म्हणजे असं स्किन वरती जेव्हा आपण ब्लेंड करतोय ना, कमाल. आणि हा आहे बेरी ब्लिस. दुरून असा दिसतोय आणि क्लोजअप मध्ये असा.
तुम्ही बघू शकता ही जी शाईन आहे ना ती अशी बरकरार आहे, म्हणजे असं मॅट फिनिश नाही आहे याची, जी चांगली बात आहे. सो येस, हे ब्लशेस होते. इकडचं थोडं जास्त वाटतंय. सो आता मी काय करते, हे जे उरलेलं आहे ना हे परत इकडे लावून घेते, बिकॉज हे मी वाया नाही घालवणार आणि एका साईज एका कलरचं पाहिजे, दोन्ही पण गाल त्याच्यामुळे. आणि प्रॉब्लेम बिलकुल होत नाहीये असं लेअरिंग केल्यावरती पण, कारण की तो असं पॅचीनेस, ओ नो, पॅचीनेस नाही आहे. तो आय वॉज सेइंग की मी जितके पण लेयर्स लावते आहे ना असं पॅचीनेस नाही येत आहे, त्याच्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही होत आहे असं परत परत लावण्यात 2-3 शेड्स. आणि तुम्ही बघू शकता पिगमेंट तर काय बोलावं या पिगमेंटसाठी यार. तर हे बघा, हे आहे ब्लश आणि थोडं जास्त लागलंय आय नो, बट एनिवेज मी परत आली आहे आणि आता आपण बघणार आहोत ब्लश पाउडर लिक्विड लिपस्टिक इन दी शेड पुकी. बट त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे, जेव्हा मी बोलते ना की हे ब्लशेस खूप जास्त पिगमेंटेड आहे, आय मीन इट, बिकॉज हे बघा माझे हात बघा, दिसतंय पूर्ण माझे बोट रंगून गेलेले आहेत या ब्लशने, इतकं जास्त पिगमेंटेड आहे ते. मी जेव्हा असं ब्लेंड केलं तेव्हा. आता इट्स टाइम टू सी आर पुकी. येस, एव्हरीडे वाला पिंक न्यूड शेड आहे आणि हे शेड्स पण माझ्या स्किन टोन वरती इतके चांगले नाही दिसत, बिकॉज हे थोडेसे वॉश आउट करतात माझ्या स्किन टोनला. बट आपण बघूया हा कसा दिसतो. ह्या लिपस्टिकला लिप बाम वगैरे असं काही गरज नाहीये. सो याचं आपण ओपन करतो, एकदम न्यू आहे आणि थोडंसं जे एक्सेस आहे ते मी इथे काढून ठेवते. वॉश आउट नाही करताय हा, थोडासा करतोय बट इतका नाही. बट आय कॅन वर्क विथ इट. मी लिप लायनर वगैरे यूज करून करू शकते. थोडंसं सेट होऊ देऊ, मग नंतर आपण बघूया प्रॉपर कलर कसा आहे तो. ओके, सो 5 ते 10 सेकंड झालेले आहे, त्याला थोडासा सेट व्हायला टाइम दिलाय आपण. आणि आता तुम्ही बघू शकता इतका सुंदर शेड झालेला आहे हा, म्हणजे शेड दिसतोय हा. आणि एव्हरीडे साठी परफेक्ट शेड आहे. जर तुम्हाला पिंक लिपस्टिक्स आवडत असतील, हा एकदम मस्त शेड आहे. अगेन टेक्स्चर वाईज एकदम मस्त असं वेल्वेटी टेक्स्चर आहे आणि लिप्स वरती असं बिलकुल नाही वाटतं की मी काही लिपस्टिक वगैरे लावलंय, इतकं जास्त लाईटवेट आहे. सो येस, हा आहे शेड पुकी. आणि विथ दॅट आपण या व्हिडिओच्या शेवटाला येऊन पोहोचलेलो आहोत. सो हे सगळे मृचा ब्युटीचे न्यूली लॉन्च प्रोडक्ट्स होते. हे सगळे म्हणजे जे ब्लशेस आहे तेच आहे न्यूली लॉन्च. तुम्ही बघितलं मी किती जास्ती इम्प्रेस झालेली आहे या ब्लशेस पासून. म्हणजे जेव्हा आपण एवढी प्राइस पे करतो आहे तर दिसतं की त्याच्यात काम तेवढं आहे आणि ते वर्थ द मनी आहे. तेवढी जी प्राइस आहे ते प्रॉपर म्हणजे त्यांना आपले पैसे वसूल होतात असं तुम्हाला सांगते मी, बिकॉज क्वालिटी तुम्हाला एकदम टॉप नॉच क्वालिटी मिळते आहे आणि शेड्स वगैरे खूप प्रिटी आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे अजून खूप सगळे शेड्स आहेत, सो तुम्ही चेक करू शकता. पिंक्स मध्ये आहे, रेड मध्ये आहे, अजून थोडेसे डार्क पाहिजे असतील तर ते पण आहे. सो तुम्ही ते जाऊन चेक करू शकता. आणि लिपस्टिक्सचे तर खूप सगळे 9 लिपस्टिक्सचे शेड्स आहे आय गेस, आय एम नॉट शुअर, बट येस दॅट्स इट. मला तर खूप जास्त आवडले आहेत ब्लशेस आणि हे न्यू शेड्स आणि हा पुकी पण. तर येस, आय गेस दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही एन्जॉय केलं असेल आणि याने तुम्हाला थोडीशी हेल्प झाली असेल. तुम्हाला जर माझ्या रिव्ह्यूनी थोडी जरी हेल्प झाली असेल तर मला त्याची खूप खुशी होणार. म्हणजे तुम्हाला तुमचे पैसे असे वाया नाही गेले पाहिजे. तुम्ही आधी माझा रिव्ह्यू बघा आणि मग नंतर तुम्ही इन्व्हेस्ट करा तुमचे पैसे एखाद्या चांगल्या प्रोडक्ट मध्ये, अशी माझी हमेशा इच्छा असते आणि म्हणून मी तुमच्यासाठी असे वेगळे वेगळे रिव्ह्यूज घेऊन येत असते. आणि मृचा ब्युटीचे जे रिव्ह्यूज असतात ते तर खूप जास्त डिमांड मध्ये असतात, सो म्हणून मग मी हा घेऊन आली. आणि येस, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तसं असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. टिल देन, बाय.